आईने सांगितलेल्या 4 गोष्टी पुढे नेऊया. पार्ट 4. त्यात आहे 4 तत्व: साम, दाम, दंड आणि भेद. ती म्हणाली, बाळा, आयुष्य फक्त आश्रमांवर चालत नाही. जगाशी कसं वागायचं हेही शिकावं लागतं. ती म्हणाली, जग जिंकायचं असेल तर आधी मन जिंकायला शिक. पहिलं तत्व आहे साम, प्रेमाने समजवणे. पहिल्यांदा नेहमी प्रेमाने बोलायचं, समजावून सांगायचं, शांततेत मार्ग शोधायचा, कारण प्रेमाने जिंकलेलं मन कायमच आपलं होतं. दुसरं तत्व दाम, योग्य मोबदला किंवा प्रलोभन. कधी कधी एखाद्याला प्रोत्साहन द्यावं लागतं, योग्य मोबदला देऊन काम करून घ्यावं लागतं, पण हे प्रामाणिकपणे आणि न्यायाने असावं. तिसरा तत्व दंड म्हणजे शिस्त लावणे. जेव्हा चुकीचं वारंवार होतं तेव्हा कठोर निर्णय घ्यावे लागतात. शिस्त ही शिक्षेसाठी नाही, सुधारण्यासाठी असते. तर चौथा तत्व आहे भेद, परिस्थिती समजून निर्णय घेणे. कधी कधी लोकांचा स्वभाव, परिस्थिती आणि हेतू समजून रणनीती बनवावी लागते. सगळ्यांशी एकसारखं वागणं म्हणजे शहाणपणा नाही, योग्य व्यक्तीशी योग्य पद्धतीने वागणं म्हणजे शहाणपणा. आई म्हणाली, आधी साम वापर, नंतर दाम, गरज पडली तर दंड आणि शेवटी भेद. पण लक्षात ठेव, या 4ही गोष्टीच्या मुळाशी धर्म आणि सद्सद्विवेक बुद्धी असली पाहिजे. त्यानंतर तिने मला दिवसातील 4 वेळांचा जीवनमंत्र दिला. तो आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. त्यासाठी आमच्या देवभक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.